नाही 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 नाही, मी येणार नाहीये. मी एका माणसाला पाठवते, त्याच्याकडे ती वस्तू पाठवून द्या. अहो अर्थातच त्या माणसाकडूनच पैसे पाठवणार आहे मी. आणि हे बघा, ही वस्तू मी घेतलेली आहे हे कुणालाही कळता कामा नये. आलं लक्षात? अरे सावकाश सावकाश, कोणतीही गोष्ट एकदम गिळायला जाऊच नाही. मला येताना बघितलं ना म्हणून घाई केली. माझं जर हे काम केलंस तर वडापाव नाही, पिझ्झा बर्गर सुद्धा खाऊ शकशील. खरंच? काय असं काय काम करायचं? काम काय ते नंतर सांगेन. आधी मी तुला एक पत्ता देते, तिकडे जायचं आणि एक गोष्ट उचलून आणायची. आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुझ्याकडे ती जपून ठेवायची. माझ्याकडे? हो, तुझ्याचकडे. काहीही झालं तरी ती सांडता लवणता कामा नये. पोलिसांनी पकडलं तर माझं नाव येता कामा नये. मी हात वर करी ना. पत्ता पाठवते, चेक कर. आला? आला. पण अशी जोखमीची वस्तू आहे तरी काय? नाही म्हणजे सांगितलं तर काळजी जरा नीट घेता येईल ना. काय काळजी घ्यायची आहे ते तुला मी आधीच सांगितलंय. हं? तर जास्त प्रश्न नाही विचारायचे. हे घे. त्याच्याकडून सामान आणशील, त्याला हे पैसे द्यायचे. आणि हे तुझे. म्हणजे फक्त वस्तू आणायची एवढे? हो, हा प्लॅनच इतका जबरदस्त आहे की कामगिरी फत्ते होणार याची खात्री आहे मला. होईल ना? 100%. व्हायलाच पाहिजे. आजी, चहा. तारा, अगं काय चालवलेस काय तू? हा, आधीच तुझा हात बरा नाहीये आणि त्यात तू ही कामं करतेस का? आपल्याकडे नोकर चाकर काय कमी आहेत का? आणि अगं 2 जबाबदार बायका पण आहेत, त्या करतील ही सगळी कामं. श्रेयस निर्दयपणे वागतोय, त्यात तुला स्वतःला भर घालायची काही गरज नाहीये. हा आजी, आई, अहो संसार म्हटले की हाताला चटके आलेच. आधी हाताला चटके मग मिळते भाकर, हे तर ठरलेलंच आहे. आणि कौतुक तरी किती करणार हो. म्हणजे तुम्ही खूप कौतुक कराल पण ते श्रेयसला पटलं पाहिजे ना. तो तर वाटच बघत असतो ही अट कधी मोडते आणि तो शिक्षा कधी करतोय ते. बिचारी तारा, तुझ्या चेहऱ्याने हा घात केलाय. हा चेहरा जर नसता तर ही वेळच आली नसती, नाही का? आजी, आजी श्रेयस सर आलेत. बर, बघते मी. तुझा. हो. अगं बाई, हा आता म्हणत्या वेळेला कसा घरी आला? ईच अँड एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट. आपण 1 मिनिटही वाया घालवू शकत नाही. आपल्याकडे मॅप्स आणि ब्लूप्रिंट्स रेडी आहेत. आर्किटेक्ट्सना बोलवून घ्या. काही एनजीओची नावं मी तुम्हाला मेल केली आहेत, त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा. येस सर. गार्डन लेआउट साठी एक्सपर्ट शोधा. हो सर. आजी, श्रेयसला असं बघून खूप अभिमान वाटतो. या ना प्लीज, बस. हां. सो एकदा आपण क्विक रिवाइज करूया. हां, येस सर.
मॅप्स आणि ब्ल्यूप्रिंट्स, आर्किटेक्ट आणि गार्डन लेआउट एक्सपर्ट राईट. आणि NGOशी संपर्क. परफेक्ट. गुड. व्हेरी गुड. बिफोर आय फॉरगेट, आजी, ही तुझी बीपीची औषधं वेळेवर घे. घरात पाहुणे आलेत, त्यांना चहा नाश्ता वगैरे मिळणार आहे का काही? आणि मी काय करता रे? नवऱ्याच्या पायाशी एकदम लोळणच घेतली म्हणायची. कशीस बाळा तू? मी बरी आहे. मला काय होणार आहे बरं? पण तू अशी अचानक कशी आलीस आज? अगं, माझा जीव लई घाबरा घुबरा व्हायला लागला. मला सारखं वाटायला लागलं की तुझ्यावर काहीतरी संकट येणार, म्हणून धावत आले बघ. तुला बघावंसं वाटत.